मुंबई आग्रा हायवेवर मुस्लिम बांधवांचा धुळे येथे 15, 16 व 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य क्षत्रिय तबलिगी इज्तिमा शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाला. या इज्तिमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 5 लाख लोक जमा झाली होती. या इज्तिमामध्ये महाराष्ट्रातून तसेच संपूर्ण भारतातून आलेल्या नामांकित मौलवी व मौलाना यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. त्यामध्ये मौलाना इब्राहिम साहेब देवला, मौलाना अब्दुर्रहिमान साहेब, मौलाना अहमद लाट साहेब, मौलाना यासीन साहेब सूरत, मौलाना जुहैरुल हसन कांदलवी, भाई आरिफ साहब दिल्ली, डॉक्टर अब्दुल मन्नान साहेब सूरत आणि जनाब फारूक साहेब बंगलोर इत्यादी उपस्थित होते व त्यांनी आपापल्या उत्तम शैलीमध्ये धार्मिक प्रवचने अर्थात बयान करून लोकांना उपदेश केले. 3 दिवस सुरू असलेल्या इज्तिमामध्ये शेवटी मौलाना इब्राहिम देवला साहेब यांनी जगातील संपूर्ण मानवतेसाठी तसेच जगात शांतता नांदावी यासाठी सर्वश्रेष्ठ महान अल्लाहकडे दुआ करून केली. अंदाजापेक्षा जास्त लोक आल्याने पंडाल कमी पडू नये म्हणून व्यवस्थापकांनी भाविकांसाठी बसण्याची सोय पंडालच्या बाहेर जमिनीवर शतरंजी व बिछायती टाकून केली होती. धुळेच्या लोकांनी तसेच मालेगाव, जळगाव, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, खरगोन, परभणी इत्यादी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील लोकांनी इज्तिमामध्ये आपल्याला दिलेली त्या कामाची महत्त्वपूर्ण व मोलाची कामगिरी व्यवस्थितपणे व जबाबदारीने पार पाडली. या इज्तिमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोकांना याप्रमाणे कामाची जबाबदारी वाटण्यात आली होती. इज्तिमासाठी जागेची साफसफाई व साऊंड सिस्टम धुळे येथील सर्व नागरिकांनी पाहिली. पंडाल बांधणे व पंडालचे सामान घेऊन येणे व परत नेऊन जागेवर पोहोचवणे याची जबाबदारी मालेगाव यांची होती. पंडालसाठी लागणारा सर्व कपड्यांचा मालेगाववाल्यांनीच पुरवठा केला. मशवरा म्हणजे कॉन्फरन्ससाठी पंडाल जळगाववाल्यांनी तयार केले. जमिनीवर बसणे व नमाज पढण्यासाठी बिछायती, शतरंजी पुरवण्याची व्यवस्था धुळे शहरवासियांनी केली होती. जनरेटरची व्यवस्था रत्नागिरी जिल्ह्याकडे होती तर पाणी पुरवठा धुळे शहरवासियांनी केला होता. वजूखाने तयार करण्याची जबाबदारी धुळे व जळगाव वासियांनी विभागून देण्यात आली होती. शौचालये व स्नानगृहे तयार करण्याचे काम धुळे, मालेगाव, जळगाव व पुणे यांच्यामध्ये विभागून देण्यात आले होते. जेवणाचे झोन जेवण तयार करून अल्पदरात देऊन सर्व करणे हे काम वेगवेगळ्या झोनमध्ये रत्नागिरी, रायगड, मालेगाव, सोलापूर, ठाणे, अहमदनगर, धुळे, पुणे यांच्याकडे होते. त्यासाठी 3 दिवस त्यांनी व्यवस्थित काम केले. तश्कील व चौकशीचा पंडाल धुळेवाल्यांकडे होता. बॅनर्स तयार करून जागेवर लावणे हे काम औरंगाबादवाल्यांनी व्यवस्थितपणे पार पाडले. शिबिलचे स्टॉल, थंड पाणी, सरबत व चहा इत्यादी भाविकांना मोफत देण्यासाठी रत्नागिरी, परभणी, धुळे, सोलापूर, मालेगाव, औरंगाबाद यांची जबाबदारी देण्यात आली होती. ट्रॅफिकची व्यवस्था धुळेवासियांनी पाहिली. बाहेरून येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची व्यवस्था सोलापूरवाल्यांनी केली. इज्तिमामध्ये होणाऱ्या लग्नासाठी निकाची व्यवस्था मुफ्ती उबेद आणि मुफ्ती शरीफ यांनी पाहिली. डॉक्टर, दवाखाना व मेडिकल धुळे व ठाणेवासियांची जबाबदारी होती. अशा प्रकारे सर्वांनी कामाची जबाबदारी विभागून दिल्याप्रमाणे व्यवस्थितपणे व उत्तमरित्या पार पाडली. होणारा सर्व खर्च हा ज्यांनी त्यांनी जी जबाबदारी दिलेली असते त्यांनीच करावयाचा असतो. या महाराष्ट्राच्या इज्तिमामध्ये 200 हॉटेल्स व पाण्याचे 13 शिबिल होते तर स्नानघरे 150, त्याचप्रमाणे शौचालये 450 होती. तसेच बाजारही मोठा लागल्याने त्यांची खरेदी विक्री उत्तम अशी होईल यासाठी व्यवस्थित सोय करण्यात आली होती. पार्किंगचेही काम उल्लेखनीय होते.
कुठे ट्रॅफिकमध्ये व्यत्यय आला नाही. इज्तिमाच्या शेवटी दुआ झाल्यानंतर सर्व भाविक आपापल्या गावी शांततेत निघाले. इज्तिमासाठी सर्व व्यवस्था योग्य व व्यवस्थित होती म्हणून सर्व भाविकांनी धुळेवासियांचे तसेच सर्व विभागातून आलेल्या व सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले.